पेन्शनधारकांसाठी गुढीपाडव्यानिमित्त सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पेन्शनधारकांचा गुढीपाडवा आता गोड होणार। तब्बल इतक्या हजार रुपयांची पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री साहेबांनी घेतलाय। यावर आता मुख्यमंत्री साहेब नेमकं काय म्हणालेत नक्की बघायचं आहे। नमस्कार पेन्शनधारकांनो, 2025 मधील सर्वात मोठी आनंदाची खुशखबर आता पेन्शनधारक मित्रांसाठी आली आहे। अखेर पेन्शनधारक मित्रांचा पेन्शन वाढीसंबंधीचा तिढा हा सुटलेला आहे। गुढीपाडव्यानिमित्त पेन्शनधारकांचं तोंड गोड करण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आता ठरवलं आहे। त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो, दिनांक 30 मार्च 2025 या दिवशी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण असतो, तो म्हणजे गुढीपाडवा। या गुढीपाडव्यानिमित्त पेन्शनधारक मित्रांची पेन्शन वाढ करण्याविषयी अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबद्दल आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी पेन्शनधारक मित्रांना मोठी खुशखबर आता दिली आहे। पेन्शन वाढीसंबंधीचा प्रस्ताव गेले 5 वर्ष झालं तसाच धूळ खात पडलेला होता। काल झालेल्या विधानसभेतील विरोधक नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पेन्शनधारक मित्रांचा पेन्शन वाढीबाबतचा प्रश्न आता सुटलेला आहे। काल विधानसभेमध्ये विरोधक काँग्रेसचे नेते निवडून आलेल्या म्हणजेच राज्य सरकारच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर भरपूर टीका करू लागले होते। यामध्ये त्यांनी पेन्शनधारक मित्रांसाठी राज्य सरकारला 5 मोठे प्रश्न विचारले। त्यामधील पहिला प्रश्न असा विचारला गेला की गेले 5 वर्ष झालं साहेब तुमची सत्ता असताना तुम्ही पेन्शनधारक मित्रांना असं का करत आहात? त्यांना जगण्यासाठी त्यांची पेन्शन जी आहे तर ती पुरेशी पडत आहे, व्यवस्थित त्यांना जगण्यासाठी पेन्शन पुरत नाही। खूप अडचणी पेन्शनधारक मित्रांसाठी येत आहेत, परंतु तुम्ही केव्हा लक्ष घालणार असा प्रश्न पहिला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारण्यात आला। त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला, 10 वर्षापासून पेन्शनधारक मित्रांची पेन्शन वाढवली का नाही? आता तुमचे वर पण केंद्रात भाजपचे सरकार आहे, राज्यात पण तुमचे भाजपचे सरकार आले आहे, तर मग तुम्ही अजून पण का पेन्शन वाढवलेली नाही? बघा, मुख्यमंत्री साहेबांना हा प्रश्न विरोधक नेत्यांनी केलाय। त्यानंतर तिसरा प्रश्न असा विचारण्यात आला पेन्शनधारकांसाठी की पेन्शन वाढीसाठी तुमच्या तिजोरीत पैसा शिल्लक आहे का नाही? का नेमकं तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यासाठी निधी मागवणार आहे का? याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आता सकारात्मक भूमिका बजावली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना 4 नंबरचा प्रश्न असा विचारण्यात आला, तो म्हणजे आता समोर मोठा सण आलेला आहे, तो म्हणजे गुढीपाडवा। एकदाच काय ते पेन्शनधारकांचे तोंड गोड करून टाका, याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक भूमिका बजावली आहे। नेमकं मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले तुम्ही आता सविस्तर ही बातमी काय आलेली आहे नक्की बघायचं आहे। बघा, त्यानंतर 5वा लास्टचा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना असा विचारण्यात आला, तो म्हणजे पेन्शनधारक मित्रांना आता पेन्शन तुम्ही 10,000 वरून 15,000 करावी, 20,000 वरून 25,000 पेन्शन करावी, अशा प्रकारचे प्रत्येक पेन्शनधारकांना 5 ते 7,000 रुपयांची पेन्शन तुम्ही वाढवून द्यावी, असा सुद्धा प्रश्न 5वा नंबरचा उपस्थित या ठिकाणी केला होता। यावर सुद्धा मुख्यमंत्री साहेब नेमकं काय उत्तर दिलंय, तसेच गुढीपाडव्यानिमित्त पेन्शनधारकांची किती पेन्शन वाढवून देण्याचं मान्य केलं आहे, पेन्शनधारकांची कोणती गोड बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे, याबद्दलची सविस्तर चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता गुढीपाडव्यानिमित्त तुमचं गोड तोंड करण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी ठरवलंय। बघा, यावेळी आता पहिल्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी असं दिलं, तो म्हणजे पहिला प्रश्न असा आहे, गेले 5 वर्ष झालं साहेब तुमची सत्ता असताना तुम्ही पेन्शनधारक मित्रांना असं का करत आहात? त्यांना जगण्यासाठी तुम्ही दिलेली पेन्शन पुरत नाही, खूप अडचणी पेन्शनधारक मित्रांसाठी येत आहेत, परंतु तुम्ही केव्हा लक्ष घालणार? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी नेमकं काय दिलं बघा। मुख्यमंत्री साहेब आता काय बोलले बघा, हे बघा, पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याबाबत आम्ही सकारात्मकच आहोत। 2024च्या डिसेंबर महिन्यामध्येच आम्ही पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करणार होतो, परंतु अचानक आम्ही लाडकी बहीण योजना काढली, त्यामुळे आमची तिजोरी जी आहे तर ती पूर्णपणे खणखणाट झाली, पूर्ण पैसे तिजोरीतले संपले होते। तरी पण आम्ही केंद्र सरकारला
आता तशा प्रकारचे 8 दिवसाच्या आधीच रिक्वेस्ट केली होती, ते आम्हाला 1,20,000 कोटींचा केंद्राकडून आम्हाला मदत हे मिळाली आहे। त्यामुळे आम्ही पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्याबाबत विचार हा केला आहे। या गुढीपाडव्याला पेन्शनधारकांचं तोंड गोड व्हावं म्हणून आम्ही थोडी ना थोडी पेन्शन ही पेन्शनधारकांची वाढ करणार आहोत, असं बोलून मुख्यमंत्री साहेबांनी नेमकी किती पेन्शन गुढीपाडव्याला वाढ करणार हे पण सांगितलं। पण त्याआधी मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी नेमकं काय दिले ते पाहू। 10 वर्षापासून पेन्शनधारक मित्रांची पेन्शन वाढवली का नाही? आता तुमचे वर पण केंद्र सरकार भाजपचे आहे, राज्यात पण तुमचेच भाजपचे सरकार आलं आहे, तर मग तुम्ही का पेन्शन अजून पण वाढवली नाही? यावर पण मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे। ते म्हणजे गेले 10 वर्ष पेन्शनधारक पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहेत, हे आम्हाला मान्य आहे, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना आल्यामुळे सरकारच्या तिजोरीतील पूर्णपणे पैसे संपले होते। ही एक मोठी अडचण सरकारला आता निर्माण झालेली होती। त्यानंतर आमचे सरकार हे 2.5 वर्ष मागच्या वर्षी नव्हते, उद्धवजी ठाकरे यांचे सरकार होते। त्यानंतर आता पूर्णपणे सत्तेत आमचे सरकार आले आहे, केंद्रात पण आमचे सरकार आहे आता सध्याला। त्यामुळे आम्ही हा निधी केंद्राकडून मागवलेला आहे। त्यामुळे गुढीपाडव्याला पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवून तोंड गोड करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। मग आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल पेन्शनधारक मित्रांनो, की नेमकं किती पेन्शन आता वाढवण्यात आल्या? तर मित्रांनो, कोणत्या वयाच्या पेन्शनधारकांना किती पेन्शन वाढणार हे मुख्यमंत्री साहेबांनी आता काय सांगितलंय नक्की बघा। पण त्याआधी मित्रांनो, आपण 3 नंबरचा जो प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना विचारलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी काय दिलेलं आहे ते एकदा पाहू। पेन्शन वाढवण्यासाठी तुमच्या तिजोरीमध्ये बघा, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा तर आहे का? नेमकं तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यासाठी निधी मागवणार आहे का? याबद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे, लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये द्यावे लागतात, त्यामुळे राज्य सरकारची तिजोरी ही पूर्णपणे रिकामी आहे। परंतु सर्वांना दिलासा देण्यासाठी आम्ही गुढीपाडव्याला पेन्शनधारकांचे तोंड गोड करण्याचं ठरवलं आहे। याच्या माध्यमातून पेन्शनधारकांना आता पेन्शन वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। खूप दिवस पेन्शनधारकांना वाट पाहावी लागली, परंतु पेन्शन वाढ करण्याचा निर्णय यावर आम्ही आता खूप विचार हा केलेला आहे। तर बघा, यामध्ये आता 60 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पेन्शन वाढ करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही पेन्शन वाढ करण्याचं ठरवलं आहे। 30 मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त राज्य सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय आता आम्ही घेतोय। तर बघा, 5 नंबरचा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आता विरोधक नेत्यांनी काय विचारलाय बघा। पेन्शनधारकांची पेन्शन मागणी जी आहे तर ती 10,000 वरून 15,000 करावी, 15,000 वरून 20,000 करावी, असं 5,000 रुपयांची पेन्शनधारकांची बघा मागणी आहे, वाढ करण्याची मागणी केली आहे। परंतु सरकारची तिजोरीमध्ये एवढा पैसा नसल्याने एवढे आम्ही पेन्शन एकदम वाढ करणार नाही, तर त्यापैकी फक्त 2 ते 3% आम्ही पेन्शन ही वाढ करणार आहोत। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की फक्त आणि फक्त 2 ते 3% पर्यंत पेन्शन आम्ही वाढ करण्याबाबत विचार करू, असं सुद्धा सांगण्यात आले। तर मग तुमची पेन्शन कधीपर्यंत वाढू शकते? तर यामध्ये सांगण्यात आले की कदाचित 30 मार्चला सुद्धा पेन्शन तुमची गुढीपाडव्यानिमित्त तुमची पेन्शन वाढू शकते। परंतु पेन्शनधारक मित्रांनो, यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे जर केंद्राचा निधी राज्य सरकारच्या तिजोरीत जर लवकर जमा झाला नाही तर मात्र यासाठी पुढील 15 ते 20 दिवस लागू शकतात। परंतु पेन्शनधारक मित्रांसाठी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभेमध्ये पेन्शन वाढीबाबतचा निर्णय हा सकारात्मकच घेण्यात आलेला आहे। तर पेन्शनधारक मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।